आजचा आपला व्हिडिओ विशेष आहे वृषभ राशीसाठी हे वर्ष कसं राहील. वृषभ राशीच्या लोकांसाठी ह्या वर्षामध्ये भरपूर चांगले आणि काही ठराविक वाईट असे अनुभव येणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं वृषभ रास काय आहे ते पाहूया. वृषभ रास ही राशीचक्रामधली दुसरी रास आहे आणि शुक्र ग्रहाच्या अंतर्गत येणारी ही रास आहे. या राशींची लोक हे बऱ्यापैकी कष्ट करणारे अशी लोक असतात, प्रामाणिक अशी लोक असतात. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी वर्षामध्ये काही चांगले अनुभव येण्याबरोबरच काही ठिकाणी यांची फसगत होण्याची शक्यता असते. 2026चे जे काही 12 महिने आहेत त्यातला जून महिना हा यांच्यासाठी चांगला आहे. विशेष करून जून नंतरचा जो काही काळ आहे ह्याच्यामध्ये यांना चांगले अनुभव येण्याची शक्यता वाढते. वैवाहिक जीवनामध्ये पॉझिटिव्ह असा वातावरण तुमच्या होईल. त्याचबरोबर कुठल्याही लोकावरती जर तुम्ही कुठला बिझनेस करत असाल तर जूननंतर कुठल्याही बिझनेसमध्ये तुम्हाला लगेच विश्वास टाकायचा नाही आहे, कारण काही ठिकाणी तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या आसपास थोडी फसगत होण्याची शक्यता राहते. आयुष्यामध्ये नवीन बदल तुम्हाला ह्या वर्षामध्ये पाहायला मिळतील. स्थिरता किंवा सफलता ह्या गोष्टी तुम्हाला ह्या वर्षामध्ये नक्की पाहायला मिळतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही बिझनेसमध्ये किंवा कुठल्याही कामामध्ये लवकर विश्वास टाकणं हे आपल्याला अडचणीचं येऊ शकतं. जर आपण विशेष ह्या वर्षाबद्दलची माहिती पाहिली तर ज्यांची कोर्ट कचेरीचे जे मॅटर चालू आहेत किंवा प्रकरणं लांबलेली आहेत तर त्यांचे निकाल उत्तरार्धात म्हणजे जून जुलै नंतरचा जो काही काळ आहे किंवा नोव्हेंबर डिसेंबरचा जो काही काळ आहे ह्यामध्ये तुमच्या बाजूने चांगले निकाल लागू शकतात. ज्या लोकांची वय 40च्या वर आहे त्यांच्यासाठी काही मानसिक त्रासाचे लक्षणं किंवा मानसिक त्रासाचे काही अनुभव तुम्हाला ह्या वर्षाच्या सुरुवातीच्या काळामध्ये येऊ शकतात. उत्तरार्ध हा चांगला आहे तर पूर्वार्ध हा थोडा अडचणीचा जरी असला तरी त्या काळात आपण जर व्यवस्थित नियोजन केलं तर तुमच्यासाठी होणारं जे कष्ट आहे ते कमी होऊ शकतं. सगळ्यात शेवटी हाच एक सल्ला राहील की जे काही तुम्ही कष्ट उपसता किंवा जे काही तुमची कष्ट करण्याची तयारी असते या राशींच्या लोकांची, यामध्ये हार्डवर्क करताना ज्यांच्यासाठी तुम्ही काम करताय ती माणसं ओळखून ही काम करायला हवं, जेणेकरून तुमची फसगत होणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका अशाच राशीबद्दलच्या माहितीसह. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.